नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं अखेर कर्जमाफीसाठी सहमती दर्शवलेली आहे आणि आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये एक समिती गठीत करून ती समिती संपूर्ण अभ्यास करून तो अभ्यासाचा लेखाजोखा राज्य शासनाला सुपूर्द करेल व त्यानंतर राज्य शासन राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. हा विषय झाला कर्जमाफी थकबाकीदार शेतकऱ्यांची. परंतु शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्याविषयी कुणीही बोलायला अजूनही तरी तयार नाही आहे. कारण सर्व आंदोलनं होतात, रास्ता रोको होतात, मागण्या होतात, परंतु थकबाकीदार शेतकऱ्यांच्याच होतात. मग नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबत कुणीही का बोलत नाहीत? कारण थकबाकीदारपेक्षा नियमित कर्जदार शेतकरी जास्त आहेत. ते इमानदारीनं आपलं कर्ज फेडतात. कसं फेडतात हे राज्य सरकारला माहीत नाही आहे, परंतु कर्ज फेडतात आणि परत कर्ज उचलतात आणि परत अजून पुढच्या वर्षी कर्ज फेडतात आणि उचलतात. मग हीच सर्वात मोठी चूक होते आहे असं मला तर असं निदर्शन असं येते. कारण आपण काय करतो, कर्ज काढतो, कर्ज फेडतो, कर्ज काढतो, फेडतो, परंतु जे थकबाकीदार असतात ते एकदाच काढतात आणि एकदाच थकबाकीदार होतात. त्यांना चिंता नाही, काही नाही. राज्य शासन त्यांची कर्जमाफी करून टाकतं. मग नेमकं आपलं चुकतंय कुठं हा एक मोठा प्रश्न रेग्युलरवाले नियमित कर्ज फेडणारे शेतकऱ्यांना पडलेला आहे. अधिवेशन चालू झाले शेतकरी मित्रांनो. अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा उठलेलाच आहे, परंतु नियमित कर्जदाराबाबत कुणीही बोलत नाही आहे. कुणीही असा नेता नाही आहे का नियमित कर्जदाराला पण काहीतरी द्या. प्रोत्साहन नको आहे आम्हाला. आता आपण प्रोत्साहन घ्यायचंच नाही आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी आता प्रोत्साहन घ्यायचंच नाही आहे. आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. नियमित कर्जदार शेतकरी जे रेग्युलर कर्जफेड करतात त्यांनी एकजुटी दाखवणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे की आम्ही काय चूक केली. जे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत ना, त्यांनी चूक काय केली, कर्ज भरून आम्ही चूक केली का, हे आता राज्य शासनाला विचारावं लागणार आहे. आणि कुणीतरी नेता आता तयार व्हावं लागणार आहे, जेणेकरून सरकारलाही जाब विचारावं लागणार आहे की रेग्युलरवाल्याला न्याय कुणी देणार आहे. राज्य सरकारने नियमित कर्जदार शेतकरी जे आहेत, नियमित कर्जफेड करतात, नियमित कर्ज भरून रिन्युअल करतात, आपलं व्याज भरतात. जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत ते धनदांडगे शेतकरी आहेत. थकबाकीदार जे शेतकरी आहेत ते गरीब शेतकरी आहेत, अशी व्याख्या निर्माण केलेली आहे राज्य शासनाने आणि तीच व्याख्या पूर्णपणे चुकीची आहे. याचाही अभ्यास राज्य शासनाने करावा. उद्याची जी समिती गठीत होते त्या समितीमध्ये ज्याप्रमाणे आपण थकबाकीदार शेतकऱ्यांचा सर्वे करणार आहात, त्याचप्रमाणे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सर्वे करावा, जेणेकरून तो पैसे कसं फेडतोय, कुठून पैसे आणतोय, त्याची काय स्रोत आहेत का, जेणेकरून त्या नियमित कर्जदारालाही तुम्ही कर्जमाफी देण्यासाठी बांधील व्हावं लागेल. शेवटी तुम्ही कर्जमाफी जर नाहीच केली, नियमित कर्जवाल्याला जर तुम्ही नाहीच कर्जमाफी दिली, तर शेवटी तुम्हाला RBIचा नियम पाळावाच लागेल आणि त्याबाबत तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. पण त्याही अगोदर हा निर्णय राज्य शासनाचा थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जरी झाला असला तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांचाही निर्णय राज्य शासनाने येणाऱ्या विधानसभेमध्ये घेणं गरजेचं आहे. कुणीतरी नेता बोलायला तयार व्हा, कारण आता थांबून नाही जमणार. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे नियमित कर्जदार आहेत त्यांना फक्त 25,000 रुपये दे, 50,000 रुपये दे, त्यावर भागवलं जातं.
परंतु ते 25 आणि 50 पण राज्य शासन देत नाही आहे. खूप जणांचे पैसे अडकले आहेत. प्रोत्साहनपर अनुदान ही योजनाच नको आहे. ज्याप्रमाणे थकबाकीदार शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देताय, त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड शेतकऱ्यांनाही तुम्ही कर्जमाफी दिलेली आहे, द्यावी लागणार आहे. कारण चूक थकबाकीदार शेतकऱ्यांची जरी झालेली असली थकबाकी करून, परंतु ती चूक तुम्हाला, त्या चुकीचा लाभ तुम्हाला मिळतोय थकबाकीदारवाल्यांना. मग नियमित कर्जदार शेतकऱ्यांना काय लाभ मिळत आहे? 25,000 रुपये, 50,000 रुपये नको आहे आम्हाला. 50,000 रुपये नको आहेत, 25,000 रुपये पण नको आहेत. आम्हाला थकबाकीदार शेतकऱ्याप्रमाणेच कर्जमाफी मिळावी व नवीन पीक कर्ज मिळावं. राज्य शासनानं स्वतः निर्णय घ्यावा. आता शेवटी तुम्हाला RBIच्या नियमाचं पालन तर करावंच लागेल, परंतु त्याही अगोदर तुम्ही उद्याची जी समिती गठीत करताय, त्या समिती गठीत करीत असताना नियमित कर्जदार शेतकऱ्यांचाही तुम्ही सर्वेक्षण करावं. कारण नियमित कर्ज भरणारा शेतकरी हा मोठा शेतकरी नाही आहे, तो मध्यमवर्गीय शेतकरी आहे, गरीबातला गरीब शेतकरी आहे. कारण त्याचं कर्ज 50,000, 1.5 लाख, जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत त्याचं कर्ज आहे. तो पैसे कसा भरतोय याची माहिती तुम्हाला नाही आहे. कारण तो फायनान्सवाल्याकडून, सावकाराकडून, खाजगी सावकाराकडून लोकांचे हात उसने करून, व्याजानं काढून तो बँकेचे पैसे भरतोय. तो चूक करतोय का? बँकेचे कर्ज जो भरतोय तो लोकांचं उपसून, तो चूक करतोय का? त्याला शिक्षा. जो बँकेचं कर्ज वेळेवर भरतो, नियमित कर्जफेड करतो, त्याला शिक्षा. आणि ज्यांनी थकबाकीदार आहेत त्यांना लाभ. हा नियम राज्य शासनाने मोडीत काढावा. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप हुशार आहेत, आपण सर्व जाणता. परंतु ही एक व्याख्या तुम्ही चुकीची करून ठेवली आहे की जे रेग्युलर शेतकरी आहेत ते धनदांडगे शेतकरी, आणि जे थकबाकीदार झालेत त्यांची परिस्थिती नाही भरायची. ही चुकीची परिस्थिती आहे. त्यांची जरी परिस्थिती त्यांची भरायची नसली, थकबाकीदारांची परिस्थिती नाही आहे, मान्य आहे. जे थकबाकीदार पडलेले आहेत, थकीत पडलेले आहेत, त्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे, मान्य आहे. तो थकबाकीदार झाला आहे. त्याचप्रमाणे रेग्युलर जो कर्ज भरतो, जो नियमितपणे कर्जफेड करतो, तोही गरीबच शेतकरी आहे, मध्यमवर्गीय शेतकरी आहे. तो लोकांचे उपसून पैसे भरतो, तो नियमाचं पालन करतो. तो भीतोय की ते माझं सिबिल खराब होईल, उद्या माझ्या भविष्यात लेकराबाळांची काळजी असेल, त्याला कुटुंबाची काळजी असेल. कारण तो पैसे उपसून लोकांचे भरतोय, कारण जेणेकरून भविष्यात त्याच्या लेकराच्या शिक्षणाच्या कर्जासाठी अडचणी येऊ नये. उद्या महिलाच्या बचत गटाच्या माध्यमातून घरप्रपंच असो, मुलीचं लग्न असो, कुठल्याही गोष्टीसाठी अडचणी निर्माण होणे, फायनान्स कर्ज काढताना अडचणी निर्माण होणे, या गोष्टीच्या भीतीसाठी तो भिवून लोन भरतो, जेणेकरून त्याचं सिबिल खराब होणे. परंतु तो कसं भरतोय हे आपण पाहणं गरजेचं आहे राज्य सरकारनं. कारण तो लोकांचे पैसे उपसून आणतो, लोकांचे देणं करून आणतोय आणि बँकेचे पैसे भरतोय. त्याची शिक्षा तुम्हाला देऊ नका. राज्य शासनाने या कर्जमाफीबरोबरच नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना सुद्धा न्याय देणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यास करा. जी समिती तुम्ही निर्माण केली आहे, त्या समितीची जो अभ्यास करणारी समिती आहे, तुम्ही फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांचा सर्वे न करता इतर जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचाही तुम्ही सर्वे करा. त्यांच्या परिस्थितीची जाणीव तुम्ही पहा, मगच त्यांना तुम्ही कर्जमाफी द्या. आम्ही मोठ्याला कर्जमाफी द्या म्हणणार नाही, परंतु जी व्याख्या तुम्ही निर्माण केलेली आहे की जो नियमितपणे कर्जफेड करतो तो मोठा शेतकरी आहे, हा चुकीचा भ्रम आहे राज्य सरकारचा. आणि हेच तुम्ही आता याच्या सर्वेक्षणमधून चेक करा, पहा की जेणेकरून तो मोठा आहे का, कुठं लेआउटचे प्लॉट आहेत का, त्याचे बंगला आहे, गाडी आहे, जे काय आहे तुम्ही सर्वे करा. पण रेग्युलरवाल्यांचाही सर्वे करून तुम्ही त्यांनासुद्धा न्याय द्या. कारण तुम्हाला कळेल की अरे बापरे, खरंच जो नियमितपणे कर्जफेड करतो तो शेतकरी लोकांची उपसून देणं करून बँकेचे पैसे भरतोय. परंतु थकबाकीदार जे झालेले शेतकरी आहेत ते ऑलरेडी थकबाकीदार आहेत, तेही गरीब आहेत, तेही लोकांचे पैसे कर्जाची परिस्थिती आहे त्यांचीही, पण ते जरी थकीत पडलेले असले, परंतु जे इमानदारीने भरणार आहेत त्यांनासुद्धा तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे थकबाकीदाराला तुम्ही आता न्याय देणार आहात, त्याचप्रमाणे रेग्युलरवाल्यालाही तुम्ही न्याय द्या. जेणेकरून जो सुखी प्रपंच आपला कसा आहे ते पाहत पाहत जर कर्ज भरणा जर तुमच्या बँकेचा जर शेतकरी करत असेल, तर त्या शेतकऱ्यालाही न्याय देणं राज्य सरकारचं काम आहे. कारण समिती तुम्ही जी गठीत करताय त्या समितीमध्ये हाही प्रश्न येणं गरजेचं आहे की रेग्युलरवाल्याची परिस्थिती बघा. तुम्ही धनदांडग्याला कर्जमाफी देऊ नका, मान्य आहे आम्हाला,
मोठमोठे लेआउट आहेत, गाड्या बंगल्या आहेत. हा नियम तुम्ही केलात मान्य आहे. सरसकटचा विषय आता तुम्ही संपवलात. तुम्हाला ज्या पद्धतीने करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही कर्जमाफी करा, मान्य आहे. परंतु जो नियमितपणे कर्जफेड करतोय त्याही शेतकऱ्यांचा तुम्ही ह्या समितीमध्ये सहभाग घ्या, जेणेकरून त्यांचीही परिस्थिती पाहून त्यांनाही न्याय द्या. त्या बिचाऱ्यांना तुम्ही अन्याय करू नका, कारण त्याही बिचाऱ्याने लोकांचे उपसून तुमचं कर्ज भरले, बँकेचं कर्ज भरले, पण त्या बिचाऱ्याच्या अंगावर फायनान्सच्या डोक्यावर कर्ज आहे, सावकारी कर्ज आहे, लोकांच्या हातोसणेचं कर्ज आहे. त्याही शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं आहे, जेणेकरून तोही शेतकरी आनंदित होईल. आणि हा जर तुम्ही नियम पाळत गेलात तर राज्य सरकार भविष्यात जे शेतकरी थकबाकीदार पडणार आहेत त्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्यासुद्धा कमी होऊन जाईल आणि राज्य सरकारला सुद्धा समजेल की बाबा रेग्युलरवाल्यालाच आपण जर न्याय दिला तर रेग्युलर कंटिन्यू राहतील आणि जे थकबाकीदार पडत आहेत थकबाकीदारांची संख्या भविष्यात कमी होऊन जाईल. कारण असंच किती दिवस चालायचं, म्हणजे कर्ज काढायचं, थकीत व्हायचं, माफी द्यायची, हे तुम्हीच पायंडा पडल्यात. त्यामुळं तुम्ही रेग्युलरवाल्याला न्याय द्या, रेग्युलरवाल्याला सहकार्य करा. रेग्युलरवाल्याला तुम्ही सहकार्य केला तर रेग्युलरवाले हे तुम्हाला सहकार्य करतील, जेणेकरून तो थकीत पडणार नाहीत, भविष्यात त्यालाही अडचणी येणार नाहीत. आणि जर राज्य सरकारनं या कर्जमाफीपासून जर हा रेग्युलरवाल्यांचा पायंडा जर आपण पाडलात, भविष्यात राज्य सरकारला थकबाकीदार शेतकरीसुद्धा सापडायचा नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, कारण या व्हिडिओमधून आपल्याला इतकंच सांगायचं आहे की राज्य शासनाला विनंती करायची आहे, विधानसभेमध्ये कोणीतरी आमदारांनी नियमित कर्जदार शेतकऱ्याबाबत बोला, जेणेकरून त्या शेतकऱ्यालाही न्याय मिळेल. विधानसभेमध्येच अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये जी समिती ती तुम्ही निर्माण करणार आहात त्या समितीमध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही परिस्थितीचा लेखाजोखा तुम्ही पहा व त्याही शेतकऱ्याला न्याय द्या. फक्त इतकंच सांगायचं होतं की थकबाकीदाराबरोबर नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही तुम्ही न्याय द्या, जेणेकरून तो शेतकरी सक्षम बनेल, त्यालाही आधार वाटेल की बाबा मी 2-3 वर्ष रेग्युलर जे कर्ज भरतोय त्या कर्ज भरल्याला मला आज फायदा झाला. कारण परिस्थिती अशी होते, राज्य सरकारने समजून घ्यावं, कारण नियमित कर्ज भरणारा हा शेतकरी दांडगा नाही, तो मध्यमवर्गीय गरीबच आहे. आणि हा जर पायंडा तुम्ही पाडलात तर त्याला त्याच्याबरोबर हेही समजून जाईल. उद्या भविष्यात तुम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि जर नियमित कर्जदार शेतकरी जर येड्यावानी पाहू लागला तर भविष्यात तो शेतकरी पुढच्या वेळेस थकबाकीदार होईल आणि त्याचीही कर्जमाफी तुम्हाला भविष्यात करावी लागेल. कारण तुम्हीच जर असा नियम जर भविष्यात पाडत चाललात तर हाच नियम पडत जाईल. त्यामुळे राज्य शासनाला ही एक चांगली संधी आहे. राज्य शासनाने आता विधानसभेमध्ये जी समिती निर्माण करणार आहात त्या समितीमध्ये तुम्ही जे रेग्युलर शेतकरी आहेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्याही शेतकऱ्यांना न्याय या समितीमध्ये आपण देणं गरजेचं आहे. जी समिती आपण स्थापन करताय ती सर्व शेतकऱ्यांची जी कर्ज उचललेले शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून तुम्ही त्या सर्व शेतकऱ्यांना न्याय द्या. मोठाले दांडगे शेतकरी जे आहेत ते तुम्हाला बरोबर या सर्वेमधून समजून येतील आणि हा सर्वे तुम्ही करा, पण रेग्युलरवाल्याला न्याय द्या, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या. प्रोत्साहन देणं बंद करा, परंतु प्रोत्साहनच्या ऐवजी त्याची संपूर्ण कर्जमाफी करा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची व त्याला नवीन पीक कर्ज देण्यात यावं. कारण आता हीच संधी आहे, जी नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे यांनी सर्वांनी एकत्रित होणं गरजेचं आहे आणि जे आपापल्या विभागामध्ये जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एकत्रित करून त्यांना सर्वांना ही माहिती देऊन आम्ही काय चूक केली आहे ही सर्व माहिती देऊन राज्य शासनाला पोचवणं गरजेचं आहे. आपल्या या मोहिमेतून या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्व महाराष्ट्रात पसरला पाहिजे, जेणेकरून रेग्युलरवाल्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. प्रत्येकाने सक्षम बनलं पाहिजे जे रेग्युलर कर्ज भरणारे आहेत, कारण आता यांच्याबरोबर आपल्यालाही न्याय मिळणं गरजेचं आहे. कारण आपण गप्प बसलो तर आपल्यालाही न्याय मिळणार नाही. त्यामुळं थकबाकीदाराच्या बरोबरच आपली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी या योजनेतून होणं गरजेचं आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि एक मोहीम निर्माण करणं गरजेचं आहे. या अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय व्हावा, या समितीमध्ये या गोष्टीची पूर्तता व्हावी, जेणेकरून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय राज्य सरकार द्यायला भाग पडेल. त्यामुळे राज्य शासनापर्यंत असे भरपूर व्हिडिओ तयार होणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण हाच व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला जो नियमित आपण कर्जफेड करतो आहे त्यांना आपल्याला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि ही माहिती राज्य सरकारपर्यंत पोचली पाहिजे. अशी मोहीम आपण निर्माण करून या अधिवेशनामध्ये असो या समितीमध्ये असो नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा न्याय राज्य शासनाला द्यावंच लागेल.
आणि आता निर्णय नाही झाला तर मग भविष्यात आपल्याला कोणी न्याय देणार नाही. त्यामुळे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन शेतकरी आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पीक कर्ज असो, कर्जमाफी असो, पीक विमा असो, अनुदान असो, सर्व योजनांच्या माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपण या नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण करणं गरजेचं आहे, साथ देणं गरजेचं आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर करा जेणेकरून राज्य सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.